तुमची सत्ताधारी पक्षातील आमदारांची खतखत असेल तर विरोधी पक्षातील आमदारांचं तर काय आहे मग? त्यांचं तर दुखणं म्हणजे वाऱ्यावर म्हणजे उडलेली कटलेली पतंग सारखं झालेलं आहे। आमचं दुखणं जर हे आहे तर त्यांनी तर बिचाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नसतो। कधी कधी मंत्र्यांचे दौरे होतात, डेकोरम कसा असतो की विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा त्यात इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे, आमदारांना। आपल्यासोबत अमोल मिटकरी आहेत। दादा, काल परिणय फुके यांनी ही व्यक्त केली खतखत की विधान परिषद सदस्य आमदारांना निधी दिला जात नाही, त्यांना अधिकारी उत्तर देत नाही, कुठल्या डीपीडीसी मधून सुद्धा निधी दिला जात नाही विधान परिषद सदस्याला। प्रत्येक विधान परिषद सदस्याची ही खतखत आहे। त्यांनी 4 मुद्दे प्रामुख्याने मांडले। पहिला मुद्दा 260चा प्रस्ताव इतका गंभीर प्रस्ताव असतो, सरकारकडून तो येत असतो, त्यावेळेस माननीय मंत्र्यांनी आणि माननीय मंत्र्यांच्या अधिकाऱ्यांनी तिथं उपस्थित असणं महत्त्वाचं असतं, पण ते काल 2 तास शेवटी उपस्थित नव्हते। याचा अर्थ मंत्री विधान परिषदेला गांभीर्यानं घेत नाहीत, ही आमच्या सर्वांची खंत आहे। दुसरी खंत, जिल्हा नियोजनमधून जो निधी वाटपाचं सूत्र ठरलं त्यामध्ये विधान परिषदेचे सदस्य असले पाहिजे, कारण तो त्यांचा अधिकार असतो, त्यातूनही वगळलं गेलं, ही त्यांनी एक खंत मांडली। तिसरी खंत अशी की आम्ही जे आयुध मांडतो त्या ठिकाणी, ज्याच्या वेगवेगळ्या आयुधातून वेगवेगळ्या मागण्या करतो, त्याचीसुद्धा उत्तरं अधिकाऱ्यांकडून येत नाहीत, ही सुद्धा गंभीर बाब त्यांनी लक्षात आणून दिलेली आहे। त्यामुळे त्यांच्या मताशी विधान परिषदेचे सर्व सदस्य सहमत आहे। त्यांनी एका गंभीर मुद्द्याकडे ते लक्ष वेधलं आहे, आणि जर विधान परिषदेला कोणी इतकं महत्त्व देत नसेल तर मग विधान परिषद बरखास्त करून टाका, असं त्यांची मागणी होती। विधान परिषद सदस्याला कुठतर दुजाभाव दिला जातोय? 100% दिला जातोय। विधान परिषदेच्या लाल बॅचला पाहून अनेक लोक पाहून न पाहिल्यासारखे करतात। अनेक अधिकारी आम्ही ज्यावेळेस फोन करून सांगतो की विधान परिषद सदस्य बोलतोय, तर ते साधं त्याला उत्तर पण देत नाहीत, फोन उचलत नाहीत। अधिकारी जाऊ दे, अधिकाऱ्यांच्या हाताखाली 2-4 पी असतात, ते पण बोलत नाहीत। ही वस्तुस्थिती गेल्या 3 वर्षापासून मी मांडतोय, पण असं असतं की आता आपलेच दात आणि आपलेच ओठ, त्याच्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू आहे। म्हणजे निधी, तुमची सत्ताधारी पक्षातील आमदारांची खतखत असेल तर विरोधी पक्षातील आमदारांचं तर काय आहे मग? त्यांचं तर दुखणं म्हणजे वाऱ्यावर म्हणजे उडलेली कटलेली पतंग सारखं झालेलं आहे। आमचं दुखणं जर हे आहे तर त्यांनी तर बिचाऱ्यांना बोलण्याचा अधिकार नसतो। कधी कधी मंत्र्यांचे दौरे होतात, डेकोरम कसा असतो की विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा त्यात इन्व्हॉल्व करून घेतलं पाहिजे, आमदारांना। आता एका माननीय मंत्र्यांचा दौरा झाला होता जयकुमार गोरे साहेबाचा, त्यात आमच्या जिल्ह्यातले 2 विरोधी पक्षातल्या आमदारांना जिल्हा परिषदच्या सीओनीच बोलावलं नव्हतं, म्हणजे अधिकारी पण त्यांना बिचाऱ्यांना वाऱ्यावर सोडतात, त्यामुळे त्यांची गत बिचाऱ्यासारखी झालेली आहे। काल मनीषा कायंदे यांनी सांगितलं की वारीत नक्षलवादी घुसले, त्याबद्दल तुमचं मत? त्यांनी सांगितलं म्हणजे घुसलं असं होत नाही। त्यांच्यावर मला काय उत्तर द्यायची आहेत ती मी चांगल्या पद्धतीने दिलेली आहेत। वारीमध्ये नक्षलवादी घुसले याचा कुठला पुरावा तुमच्याकडे आहे? मग भिडे गुरुजींचे धारकरी घुसले होते, हे पुण्यवान लोक होते का, हे तरी तुम्ही सांगा। आणि अशा प्रकारे संविधान दिंडी, पर्यावरण दिंडी असं जर काही निघत असेल तर आपल्या बाकीच्यांच्या पोटात गोळा उठण्याचं काही कारण नाही। धन्यवाद।